तर नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आणि आज आपण आलोय आपल्या शेतावरती पेरणी करायला। तर जून महिन्याची सुरुवात आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं आगमन होत असतं आणि शेतकरी पाऊस थोडा पडल्यानंतर लगेच पेरणी करून घेतो, कारण की एकदम जमीन ओली झाल्यानंतर पेरणी करणं मुश्किल असतं। तर आपण असंच आलोय, आज मॉर्निंगला थोडासा पाऊस पडला आणि आता आपण आज आलोय पेरणी करायला। तर आपले जे शेतं आपण ऑलरेडी पहिलेच ट्रॅक्टरने उखलून ठेवलेले आहेत आणि आता आपण भात पेरणीचा करणार आहोत। तर याआधी आपल्या चॅनलवर आपण लावणी, झोडणी, मळणी यांचे व्हिडिओ देखील प्रकाशित केले होते, पण आपण पेरणीचा व्हिडिओ हा फर्स्ट टाइमच टाकतोय। तर तुम्ही हा पेरणीचा व्हिडिओ नक्की बघा, कारण की आपली जी कोकणातली जी शेती आहे ती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। आणि हल्ली जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मागच्या 2-3 वर्षामध्ये, तर पाऊस हा उशिरा हजेरी लावतो आणि पूर्ण दिवाळीपर्यंत त्याची हजेरी असते। तर ऋतुचक्र बदललं आहे। यासाठी निसर्गाला दोष देणे मला तर चुकीचं वाटतं, कारण की आपणच एवढी सिमेंटची जंगलं उभी केलेली आहे। सिमेंटची जंगलं बांधण्यासाठी आपण झाडांची कत्तल करतोय आणि तिथे नवीन नवीन बिल्डिंग्सचे प्रोजेक्ट्स वगैरे करून आपण निसर्गामध्ये कुठेतरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि मग निसर्ग अशा प्रकारे आपल्याला उशिरा पाऊस किंवा अवकाळी पाऊस, आपल्या अशा नैसर्गिक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो। तर याला पूर्णपणे आपणच जबाबदार आहोत। तर आजची दिनांक आहे 9 जून आणि 9 जून 2024 आपण पेरणी करायला आलो आहोत। आणि पेरणीची पद्धत आमच्या कोकणामध्ये कशा प्रकारे असते ते तुम्हाला दाखवतं। मोस्टली आम्ही कोकणही म्हणता येणार नाही, मुंबई म्हणता येणार नाही आणि घाटमाताही म्हणता येणार नाही। आम्ही या तिन्हींच्या बाउंड्रीमध्ये असलेलं आमचं रायगड ठाण्याच्या बाउंड्रीवर असलेलं पाषाणे हे गाव आहे आणि तिथे आमच्याकडे पेरणीची पद्धत कशा प्रकारे असते ते तुम्हाला मी दाखवतो। आणि कालच 2-3 दिवसात पावसाच्या थोड्या थोड्या सरी येऊन गेल्या आहेत। आज मॉर्निंगला सुद्धा पाऊस बऱ्यापैकी पडला आहे आणि म्हणूनच आम्ही लगेच घाई करून पेरणी करायला सुरुवात करतो आहे, कारण की जर पावसाचे प्रमाण जास्त झालं, शेत पूर्णपणे ओलं झालं तर पेरणी करणं मुश्किल जातं, आपल्याला रोहचा राब टाकायला लागतं। तर चला जाऊया आणि आमच्याकडे पेरणीची पद्धत कशी आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवतो। आणि आमचे बैलजोडी आहे, आमचे पप्पा जे आहे त्यांना अक्षरशः त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर पूर्णपणे स्वतःला शेतीसाठी समर्पित करून घेतलं असं म्हणता येईल, कारण की पूर्ण दिवस ते शेतावर असतात। ॲक्च्युली आमची पावसाच्या पाण्यावरती शेती आहे, तरी पण ते पूर्ण दिवस आपल्या शेतावर असतात। आताच आम्ही कठाण, वाल, हरभरा, मूग, मटकी यांचे देखील आपण चांगल्या प्रकारे पीक काढलं आहे। तर जाऊया पेरणीची पद्धत कशा प्रकारे आहे आणि कशी पेरणी केली जाते ते या व्लॉगमध्ये बघूया। आणि पूर्णपणे हा व्हिडिओ बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पद्धत आहे ती अशा प्रकारे केली जाते। जेव्हा कापणी वगैरे होते जेव्हा शेतं सुकतात तेव्हा ट्रॅक्टर वगैरे फिरून पूर्ण शेताची उखळणी केली जाते। त्यानंतर जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा उन्हाळ्यामध्ये शेत आणि पाळापाचोला घेऊन राबाची भाजणी केली जाते, याला आमच्याकडे राबणी असे म्हणतात। आणि अशा प्रकारे तो पूर्णपणे जाळला जातो आणि त्या ठिकाणी जो भाताचा रोह आहे किंवा भात पेरणी केली जाते। तर अशा प्रकारे राबणी झाल्यानंतर फळीने म्हणजे जी काटेफळी असते त्याने एकदा हलक्या
दाबाने ती फळी फिरवली जाते आणि त्याचं बियाणं पेरलं जातं आणि त्यानंतर पुन्हा एकदा काटेफळी फिरवली जाते, म्हणजे जे भात आपण पेरलंय ते हलक्या प्रमाणात जमिनीत जाईल. आणि कारण की इकडे पारवे, कबूतर किंवा अनेक जंगली जे पक्षी असतात ते येऊन भात टिपून येण्याची शक्यता असते, म्हणून आपण हलक्या प्रमाणात फळी फिरवतो आणि नंतर तो भात पूर्णपणे जमिनीत म्हणजे हलक्या मातीच्या लेअर खाली जातो. आणि जेव्हा पाऊस चांगल्या प्रमाणात चालू होतो तर अशा प्रकारे पेरणी आमच्याकडे केली जाते. आणि पेरणीची जी भाताची जी निवड आहे ती कशी केली जाते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर पावसाचं प्रमाण, शेती पूर्णपणे पावसाच्या निश्चिततेवर अवलंबून आहे आणि आमच्याकडे काही शेतही आमची मालरानावर आहेत आणि तर काही शेतही पाण्याचे ओहोल वगैरे आहेत अशा ठिकाणी आहेत. मग जिथे दिवाळीपर्यंत जिथे पाणी जास्त प्रमाणात राहतो, मग कापणीच्या वेळी आपल्याला ती शेते लवकर तयार होतात आणि भात झाल्यानंतर तो पडतो वगैरे. त्यामुळे जी शेते आहेत जी पाण्यात जास्त ओलिताखाली आहेत ती शेतात आम्ही जवळपास 120 ते 140, 150 दिवसांपर्यंत येईल असा भाताची आम्ही पेरणी करतो. त्यानंतर जी आता इकडची जी मालरानावरची शेतं आहेत, पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी जास्त प्रमाणात ॲडजस्ट करता येतं आणि म्हणून ती शेतं, कारण की कधी कधी असं होतो दसरा झाल्यानंतर पाऊस सुट्टीवर जातो आणि मग ती शेतं जी मालरानावरची शेतं आहेत ती उन्हाने वाळू शकतात. मग त्यामुळे अशा ठिकाणी जर भाताचं जे बियाणं आहे ते कमी दिवसात 100 ते 120 दिवसांपर्यंत रेडी होईल असं भाताचं बियाणं आपल्याला निवडायचं. आम्ही आमच्या शेतामध्ये वाडा कोलम आणि भाकरींसाठी जो आमचा नेहमीचा रत्ना आहे तो पेरतो आणि त्यांच्या भाकरी अत्यंत मऊ आणि चांगल्या असतात. तर आम्ही रत्ना असतो आणि आम्ही खतं वगैरे अजिबात मारत नाही. आमचे शेण घरचं शेण असतं, ते शेण वगैरे तुम्ही बघू शकता इकडे मागे शेण वगैरे आहे ते शेतामध्ये पसरतो. अत्यंत नैसर्गिकरित्या आम्ही भात पिकवतो. तर अशा प्रकारे आमच्याकडे शेती केली जाते. जर तुम्हाला हा पेरणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ नेहमी घेऊन येत राहतो. याशिवाय आपण अनेक ठिकाणी एक्सप्लोर करत देखील भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.